आणि आता पाहणार आहोत बातम्या टॉप 9 मुंबई आणि उपनगरातल्या। सिडको क्षेत्रात 28 मे पासून 10% पाणी कपात होणार। संभाव्य पाणी टंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात तीव्र उन्हामुळे झपाट्याने घट। सध्या 17.85% साठा उपलब्ध। गरज भासल्यास वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव साठा उचलण्यास मुंबई महापालिकेला परवानगी। वांद्र्यातील गरीबनगरमधील कारवाईनंतर मध्य रेल्वेचाही लवकरच अतिक्रमणांवर हातोडा पडण्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या जागांवर 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्यांची बांधकामं। अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम लवकरच सुरू होणार। मुंबईत उन्हाचा पारा वाढला। तापमान 35 ते 37 अंशांपर्यंत पोहोचलं। आयएमडी कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी। वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा 40 अंशांपेक्षा जास्त जाणवतो। मीरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात उघड्यावर बकरी कुर्बानीला विरोध। नगरसेविका प्रीती सातम यांनी स्थानिक नागरिकांच्या भावनांचा मुद्दा उपस्थित करत परवानगी न देण्याची केली मागणी। बोरिवलीतील रमणलाल चाळ आणि म्हात्रेवाडी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। एसआरए प्रकल्पाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। मोजके लोकांच्या विरोधामुळे बहुसंख्य रहिवाशांचं हित धोक्यात आणता येणार नाही, न्यायालयाकडून स्पष्ट। दादरमधील कबूतरखाना परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पालिकेकडे या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची मागणी। अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरही परिसरातील अडचणी कायम। मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची दुरुस्ती मंडळाकडून अद्यापही यादी जाहीर नाही। यापूर्वी सर्वेक्षणाच्या आधारे 25 मे पर्यंतची यादी प्रसिद्धीसाठी तारीख। दरम्यान अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या प्रक्रियेसही विलंब होण्याची शक्यता। मार्चमध्ये मुंबई दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत घट। तिकीट दरातील वाढ। इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवासी संख्येत 9.7% घट। पुण्यातील विविध रस्त्यांवर पुणे पोलिसांकडून नाकाबंदी। रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट मोडवर। वाहनधारकांची कसून चौकशी। एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं। पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा निर्णय। शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामात गैरप्रकार होत असल्यानं निर्णय। पुण्यात जनगणना कामासाठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा। महापालिका आयुक्तांकडून कर्तव्यावर उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सूचना। गैरहजेरी खपवून घेतली जाणार नाही, आयुक्तांचा इशारा। पुण्यातील सारसबाग 28 आणि 29 मे रोजी बंद ठेवली जाणार। दुरुस्तीमुळे सारसबाग बंद ठेवण्यात येणार असल्याचं महापौरांकडून स्पष्ट। मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये सुरक्षेचं कारण नमूद असल्यानं नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित। पुण्यातील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब घुले पाटील यांची बिनविरोध निवड। संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हगवणे यांनी दिला होता राजीनामा। पुण्यातील कोंढवा परिसरातील मंडईत चोरीच्या संशयावरून एकाला मारहाण। स्थानिकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। काही काळ तणावाचं वातावरण। बनावट सोन्याच्या आधारे एचडीएफसी बँकेला 17 लाखांचा गंडा। पुण्याच्या रांजण गावातील टोळीचा पर्दाफाश। दोन आरोपींकडून मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून त्यांना अटक। पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा ते वीर मार्गाची दुरवस्था। ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण। तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी।